श्री संत बाळूमामांची भाकणूक। बाळूमामांची भाकणूक म्हणते की राजकारणात मोठा गोंधळ होईल, कोरोनापेक्षा मोठा आजार येईल, 100 वर्षानंतर माणूस पृथ्वी सोडल, देशाच्या राजकारणात गोंधळ होईल, जातीवाद राजकारण, महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न चर्चेत येईल, राष्ट्रामधील वाद चालतील, रेल्वे मोठी वाहनं धडकाधडकी होतील, कोल्हापूरच्या देवीच्या डोळ्यातून पहाटचं पाणी येईल, बहीण भावाच्या नात्याला कलंक लागल, जगात सत्य फासावर जाईल, 12 वर्षाची मुलगी आई होईल, तरुण पिढी वाईट मार्गाला लागल, 35 वर्षात म्हातारपण येईल, येणार राजगुंडांचं येणार, भारत देश जगावर राज्य करणार, समान नागरी कायदा देशात सुरू होणार, उन्हाळ्याचा पावसाळा होईल, कर्नाटक राज्याचा जलाशयावर मोठा भगदाड पडल, वागा सत्यानं वागा, जंगलातलं पक्षी प्राणी गावात येतील, जगात अनेक देश हिंदू धर्म घेतील, संस्कृती जपतील, शिवाजी महाराज कोणाच्या तरी पोटी जन्माला येतील, आदमापूर प्रति पंढरपूर होईल, माझी करशील सेवा तर खाशील मेवा, भंडारा सगळ्याचं न्याय करल, धारीन सर्वांना पोटाशी धारीन। राज्याच्या राजकारणात मोठा गोंधळ होईल अशी भाकणूक बाळूमामा भंडारा उत्सवात कृष्णात डोणे यांनी केली आहे। कोरिया आणि चीन देश हे जगासाठी घातक ठरतील, भारत पाकिस्तान छुपेयुद्ध सुरूच राहील, शहरे उद्ध्वस्त होतील, चीन देश भारतावर आक्रमण करेल, भारतीय सैनिक छातीची ढाल करून लढतील, भारतीय सैनिक देशावर होणारे आक्रमण परत लावतील, अनेक देश एकमेकांशी युद्ध करतील, युद्ध खेळण्याची स्पर्धाच लागेल, दुनिया पेटेल, काल रात्र येईल, सावध राहा, अशी भविष्यवाणी बाळूमामा भंडारा उत्सव जागरदिनी कृष्णात डोणे वाघापूरकर यांनी केली आहे। यावेळी भाकणूक प्रसंगी लाखो भाविक उपस्थित होते। संत बाळूमामा मंदिरासमोर भविष्य कथन करताना कृष्णात डोणे महाराज म्हणाले की भारत पाकिस्तानच्या सीमेवर छुपेयुद्ध सुरू राहील, चीनचा भारतावर हल्ला होईल, कोरिया चीन हे देश जगासाठी क्लेशदायक ठरतील, भारतावर आक्रमण करतील, भारतीय सैनिक हल्ले परतवून लावतील, विजयी पताका फडकवतील, तिरंगा ध्वज आनंदात राहील, अनेक जग हिंदू धर्माची स्थापना करतील, हिंदू संस्कृतीचा स्वीकार होईल, हिंदू धर्माला चांगले दिवस येतील, असं देखील यावेळी सांगण्यात आलंय। श्री क्षेत्र आदमापूर तालुका बुधरगड येथे सद्गुरू बाळूमामा यांच्या भंडारा यात्रेच्या जागरा दिवशी पहाटे ही भाकणूक संपन्न झाली। त्यावेळी त्यांनी ही भविष्यवाणी कथन केली आहे। या मराठी वर्षातील ही शेवटची आणि महत्त्वाची भाकणूक असल्यानं काय भविष्य कथन होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून होतं। यावेळी महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, मध्य प्रदेश, राजस्थान, आंध्र प्रदेशमधील हजारो भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। कागल प्रतिनिधी ओंकार पोद्दार। गोकुळ दूध संघाचे धडाकेबाज, कार्यतत्पर व गतिमान नेतृत्व विद्यमान चेअरमन श्री अरुण डोंगळे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक अभिषेक डोंगळे युवा शक्ती।